आनंद हा असा व्यक्तिसापेक्ष असतो, म्हणूनच तर प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीत आनंद सापडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मानवाच्या मुक्तीतच माझा खरा आनंद आहे. बाबा आमटे असं म्हणतात, म्हणजे ज्या कुष्ठरोग्यांच्या बाबतीमध्ये मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते असं म्हणण्याची वेळ आली होती, त्याही कुष्ठरोग्यांना त्यांनी खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांना सन्मानानं आयुष्य जगण्यासाठी एक सगळी व्यवस्था निर्माण केली. कारण बाबा आमटेंच्या दृष्टिकोनातून या सगळ्या लोकांना सन्मानानं जगणं शिकवणं किंवा सन्मानानं जगण्याची उपलब्धता निर्माण करून देणं हा त्यांच्यासाठी खूप मोठा आनंद होता. इतकंच कशाला, आपण अगदी पुराणापासून पाहत आहोत की त्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदाचं तेच सांगण्यात आलं आहे. फार पूर्वीपासूनही आपण काय म्हणतो की आत्मिक आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे. पंढरपूरची वारी सुद्धा तेच सांगते, आनंदाचे डोही आनंदाचे तरंग. तिथे तर सगळ्या प्रकारचे लोक जातात आणि फक्त एक विठ्ठलाची दर्शनाची आस एवढं एकच त्यांचं उद्देश असतं आणि त्याच्याच जोरावर ते आत्मिक आनंद सुद्धा मिळवत असतात. संतांचं उदाहरण द्यायचं झालं, प्रातिनिधिक स्वरूपात संत तुकारामांबद्दल जरी आपण बोललो तरी विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्यांच्या मनामध्ये होती. त्यातून त्यांनी आत्मिक आनंद घेतला आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारची अभंग रचना करून त्यांनी आध्यात्मिक आनंद सुद्धा मिळवलाच की. आणि आणखीन बाकीच्यांचेही उदाहरण अगदी मोजक्या स्वरूपात जर घ्यायचे झाले तर सुधा मूर्ती सुद्धा असं म्हणतात की आपल्यामुळे जेव्हा इतरांच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू येतात तेव्हा तो आपला खरा आनंद असतो. सचिन तेंडुलकर सुद्धा म्हणतात की जेव्हा मी फलंदाजी करत होतो ना तेव्हा मी धावा तर मिळवतोच, पण त्या धावांच्या सोबतच माझ्या राष्ट्राचा आनंदही मिळवतो. थोडक्यात सांगायचं काय, आनंदाची प्रत्येकाची व्याख्या आपापली असते. त्यामुळे आपण स्वतः ठरवलं पाहिजे की माझा आनंद कशात आहे. आणि एक गोष्ट तर आवर्जून लक्षात ठेवायचीच आहे की आनंद इतर बाह्य परिस्थितीवर कोणत्याही अवलंबून नाही, तो आपला आनंद आहे जो आपण निर्माण करणार आहोत स्वतःसाठी. तिथे एक बाब लक्षात ठेवलीच पाहिजे, 24/7 आपण आनंदी असणं शक्य नाही. कारण आनंद ही सुद्धा अनेक भावनांसारखी एक भावना आहे. त्यामुळे कदाचित आपण रागामध्ये असू शकतो, कदाचित आपण दुःखामध्ये असू शकतो, कदाचित आपण चिंतेमध्ये असू शकतो, त्याचप्रमाणे आपण आनंदातही असतो. फक्त आपला प्रयत्न हा असायला हवा की आनंदाचा कालावधी वाढेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा कालावधी आपल्याला कमी कसा करता येईल. काही आयुष्यात समस्या असतील जरी तरी सुद्धा त्या समस्या आपण सोडवून पुन्हा चांगल्या आनंदाच्या भावनेमध्ये कसं येऊ शकतो हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. पण तरीही मी जे म्हणाले ना की आनंद ही अनेक भावनांपैकी एक भावना आहे. आणि जे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असतील त्यांना घटत्या उपयोगितेचा सिद्धांत ही बाब माहीत असेल कदाचित. सो त्यासाठी उदाहरण देते, सर्वांनाच लक्षात येईल की सतत आनंदी असणं शक्यच नाहीये. एक उदाहरण असं देते की एक मनुष्य जंगलामध्ये हरवलेला होता आणि जंगलामधून बाहेर निघण्याचा तो प्रयत्न करत होता. भोवती इतकी सगळी झाडी होती पण खाण्यासारखं एकही त्याला कोणतं फळ नव्हतं की काहीच नव्हतं. याला आता भूक पण जबरदस्त लागली होती, बाहेर जाण्याचा मार्ग पण शोधणं त्याचं चालू होतं आणि शेवटी त्याला एक सफरचंदाचं झाड दिसलं. एवढे सगळे सफरचंद त्याला लगडलेले होते. आता एकदा बसलं की भरपूर सारे सफरचंद खायचे, कारण भूक जबरदस्त लागलेली. त्याला वाटलं भराभर जेवढे सफरचंद त्याला तोडता आले तेवढे सफरचंद त्यानं तोडले. एका ठिकाणी बसला, पहिला सफरचंद पटपट खाऊन टाकला, दुसरा पण खाऊन टाकला, तिसरा खाल्ल्यानंतर आता जरा भूक भागली आहे असं त्याला वाटलं. मग चौथा खाल्ला, हा फिका आहे, हा नको मला, आता टाकून दिला. मग पाचवा घेतला, अरे याला काहीतरी काळं लागलंय, हा काही फारसा चांगला नाही, तोही टाकून दिला. पहिल्या सफरचंदाच्या वेळेस त्याला जेवढी गरज होती सफरचंदाची तेवढी गरज आता त्याला 5व्या 6व्या 7व्या सफरचंदाला नाही उरली. आणि त्यानंतरही कोणी जबरदस्तीने त्याला खा तू सफरचंद म्हणलं असतं तर तो म्हणेल आता तुम्ही माझ्यावर गन जरी रोखली तरी मी सफरचंद खाणार नाही, खाऊ शकणारच नाही. का? कारण हा तो घटत्या उपयोगितेचा सिद्धांत असतो. पहिल्या सफरचंदाचं मूल्य त्याच्यासाठी जेवढं जबरदस्त होतं तेवढं शेवटच्या सफरचंदासाठी राहत नाही. त्याच पद्धतीनं आपण सततच आनंदी राहायचं जर ठरवलं तर आनंद सुद्धा जिथे आपल्याला अगदी जबरदस्त म्हणजे 1 to 10 स्केलवर आपल्याला 10 इतका आनंद झाला असता जबरदस्त, तर सततच आनंदी राहिल्यावर मग ते कमी होत जाईल ना. म्हणजे कधीतरी साडी खरेदी केली की त्या साडीबद्दल खूप छान वाटतं.
आम्ही मेजॉरिटीमध्ये म्हणून मला ते बोलावं लागतंय. हा, पण सततच दररोजच कोणीतरी छान छान साड्या द्यायला लागलं की ठीक आहे, जाऊ दे, आता मी नंतर बघेन. म्हणजे पहिली साडी जेवढ्या उत्सुकतेनं आपण घेऊन लगेच उघडून बघू, 10वी-12वी साडी ठीक आहे, सध्या मला वेळ नाहीये, राहू देत, मी संध्याकाळी निवांत बघेन, असंही म्हणतो. कारण घटत्या उपयोगितेचा सिद्धांत हे मला माझ्या बाबतीतही घडतं हे लक्षात आलं. पण दुर्दैवानं म्हणा किंवा काय, ते मला उशिरा लक्षात आलं. अगदी छोटं बाळ मी माझं स्वतःच पाहिलेलं, कारण माहेरी नातेवाईक असतच फार नव्हतेच, त्याच्यामुळे नात्यातलं कोणीतरी लग्न झालं किंवा काही झालं, पुढचे विधी वगैरे वगैरे काहीच नाही. म्हणजे लग्न सुद्धा मी स्वतःच पाहिलं, साखरपुडा सुद्धा मी स्वतःच पाहिला, सगळं मी स्वतःच पाहिलं. ते बाळ, सगळेजण म्हणजे ते बाळाला बघायला आले तेव्हा किती सुंदर बाळ दिसतं, मला ते इतकं खराब दिसत होतं. हे सुरकुतलेलं बाळ कसं काय सुंदर दिसतं ह्या लोकांना माहित नाही. पण नंतर मला कळालं की ओके ते व्यवस्थित होतं, इतकं मला काहीच माहित नव्हतं. मग जेव्हा माझा पहिला मुलगा झाला आणि तो थोडासा मोठा होऊ लागला, तेव्हा घरात मुलं छोटे छोटे कधी पाहिलेच नाही, त्याच्यामुळे खेळणी पाहण्याचा संबंधच नाही ना. आणि मग आता हा झाला, याच्या निमित्तानं खेळण्यांच्या दुकानामध्ये जेव्हा मी जाऊ लागले, त्याला खेळणीचं अप्रूप होतं की नाही आता मला आठवत नाही, पण ते खेळ, वाव, हे असं पण असतं, ही ट्रक किती छान आहे, ती कार किती छान आहे, मलाच एवढं अप्रूप होतं. आणि त्यामुळे काही ना काहीतरी निमित्त काढायचं की चला आज 1 महिन्याचा झाला म्हणून एवढी खेळणी, आता 2 महिन्याचा झाला म्हणून एवढी खेळणी, इतकी सगळी खेळणी त्याच्यासाठी आणली. परिणाम असा झाला, जे मी म्हटलं ना, दुर्दैवानं मला उशिरा लक्षात आलं. 4 वर्षांनंतर माझ्या दुसऱ्या मुलाचा जेव्हा जन्म झाला, खेळणी सगळी माझ्यासाठी बघून झालेली होती, दुकानातली सगळी खेळणी मला पाठ झालेली होती. त्यामुळे त्याच्या पहिल्या वाढदिवसासाठी जरी मी त्याला काहीतरी खेळणं घेण्यासाठी गेले, हे सगळंच आहे आपल्या घरात, काही नाहीच आहे त्याला घेण्यासाठी, त्याला खेळणं एकही घेतलं नाही. मग तुम्ही विचारा, एखादा रुमाल कुठेतरी पडलेला असेल तर त्या रुमालाशी तासन तास खेळत बसायचा. आज आम्ही त्याच्यावर खूप हसतो की तुला एकही खेळणं मिळालं नाही. पण हे अशा सगळ्या परिस्थितीत, कारण काय झालं, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत माझ्या बाबतीत लागू झाला ना, की इतकी सगळी खेळणी घरात आहे की आता मला नको आहेत खेळणी, आणि पण त्या मुलाला हवी आहेत खेळणी, त्याच्यासाठी ती सगळी नवीच आहेत, हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही. सो अशा रीतीनं सतत आनंदी राहत असलो आपण तरी सुद्धा मग त्या आनंदाचं मोल आपल्याला वाटेनासं होतं. म्हणून वेगवेगळ्या भावनांप्रमाणे ही एक भावना आहे, त्रासदायक भावनांतून बाहेर कसं पडायचं आहे आणि आनंदी भावनांची ती स्थिती जास्त काळ कशी ठेवायची आहे याचा विचार मात्र आपण डेफिनेटली करायला हवाच. आणि यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट अशी ठरते की आपण इतरांच्या बाबतीमध्ये जे बघतो ते स्वतःच्याही बाबतीत बघितलं पाहिजे. आणि सुखी माणसाचा सदरा हा कुणाकडून रेडीमेड घेता येत नसतो, तर सुखी माणसाचा सदरा हा स्वतःला कमवावा लागत असतो. ही बाब नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. सुखी माणसाच्या सदऱ्याची गोष्ट तुम्हाला माहित असेलच. राजाला कोणीतरी सांगितलं की तुझा हा आजार बरा होईल जर तू एखाद्या सुखी माणसाचा सदरा घातला. हे सगळे त्याचे सैनिक मोठमोठ्या लोकांकडे फिरत होते की तुम्ही सुखी आहात का, सुखी आहात का. सुखी कोणीच दिसलं नाही. आणि झाडाखाली एक मनुष्य आनंदानं गुणगुणत होता, अगदी ऊन डोक्यावर होतं तरी सुद्धा झाडाच्या सावलीत बसून तो आनंदानं काहीतरी त्याचं गाणं म्हणत होता. या सैनिकांनी विचारलं तू सुखी आहे का, त्याने सांगितलं हो मी सुखी आहे. आणि मग त्यानं सांगितलं मग तुझा सदरा दे, आमच्या राजेसाहेबांना घालायचंय. त्याने सांगितलं सदरा घेण्या इतकं माझ्याकडे काही नाहीये, माझ्या अंगावर स्वतःच्या सदरा नाहीये, हे तुमच्या लक्षात आलं असेल, पण मी सुखी आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे, भौतिक गोष्टींमुळेच आपण सुखी होतो असं नाही, तर आपला सदरा, सुखी माणसाचा सदरा आपल्याला स्वतः कमवावा लागतो. आणि त्याच्यासोबतच दुसरा एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही कदाचित वाचलं असेल की जेव्हा लिफ्ट अगदी सुरुवातीला आल्या, आता तर फॅन्सी प्रकारच्या लिफ्ट आहेत, म्हणजे आतलं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, किंवा काही ठिकाणी पाहिलं तर पूर्ण आपण काचेच्या लिफ्ट असतात जिथून बाहेरचं सगळं काही दिसतं आणि बाहेरच्यांना आतलं सगळं काही दिसतं वगैरे वगैरे. पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लिफ्ट होत्या ना, तर एका कंपनीमध्ये अशी घटना घडली की त्या लिफ्ट वापरणारे ते सगळे कर्मचारी शेवटी एक त्या संस्थेच्या एका मेन मनुष्याकडे गेले, त्या कंपनीच्या मेन मनुष्याकडे गेले आणि सांगितलं की लिफ्ट ना खूपच स्लो आहे, पटपट आम्हाला जायचं असतं, कामाला लागायचं असतं, तर तुम्ही काहीतरी करा जेणेकरून ह्या लिफ्टची स्पीड वाढेल.
त्यांना वाटलं की येस, मुद्दा बरोबर आहे, स्पीड वाढेल त्यांच्या कामाची आणि कामाची गुणवत्ता सुद्धा कदाचित वाढेल, पण काय करता येईल. त्यांनी भरपूर सारे ऑप्शन्स तपासले आणि असं लक्षात आलं की खरंच या लिफ्टची स्पीड वाढवायची असेल तर खर्च भरपूर येणार आहे आणि तो काही कंपनीला परवडणार नाही. आणि मग त्या लोकांना एका मनुष्यानं सजेशन दिलं, तुम्ही लिफ्टची स्पीड वाढवण्यासाठी इतका सगळा खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त एक करा, लिफ्टच्या आतमध्ये वरपासून खालपर्यंत पूर्ण असा एक आरसा बसवा, बाकी काहीच करू नका. आणि खरोखरच तिन्ही साईडला लिफ्टमध्ये आरसे पूर्ण बसवण्यात आले आणि काही दिवसांनंतर याच लोकांना पुन्हा विचारण्यात आलं, झालीये ना लिफ्ट फास्ट? हो, वेळ कसा जातो कळतच नाही, लगेच आम्ही फ्लोअरवर पोहोचलेलो असतो. का होतं असं? कारण अगोदर पाहायला काहीच नसायचं. अजून आपलं फ्लोअर आलंच नाही का, अजून आपलं फ्लोअर आलंच नाही का, फक्त त्या नंबरकडे बघायचं, अरे अजून वेळ आहे. पण आता स्वतःला जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा स्वतःच्या बघण्यामध्ये वेळ कसा जातो आपल्याला कळत सुद्धा नाही. महिला माझ्याशी पूर्ण सहमत, काही अंशी तुम्ही सुद्धा सहमत डेफिनेटली असाल. मग हे सुद्धा तत्व आपण स्वतःच्या बाबतीत लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा आपल्या आयुष्याची लिफ्ट स्लो चालली आहे असं वाटेल तेव्हा आपल्या मनाच्या आरशात डोकावून पाहिलं पाहिजे की या आरशामध्ये काय चाललेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण काही करू शकतो का. लास्ट बट नॉट द लिस्ट, आणखी शेवटचे 2 मुद्दे मी तुम्हाला अवश्य सांगेन. हे मुद्दे सांगताना आणखी एका स्त्रीचं मी उदाहरण देईल आणि खरा आनंद आपण कसा मिळवू शकतो, जास्त आनंद आपण कसा मिळवू शकतो त्याची ही युक्ती म्हणा नक्कीच तुम्हाला सांगेन. एक महिला होती, अगदी मस्त चांगल्या घरामधली, सगळं काही अगदी शब्द ती तोंडातून बाहेर काढेल की तिच्या समोर ती वस्तू हजर होईल, इतक्या चांगल्या घरातली एक महिला होती. आणि तिनं पाहिलं की एका दवाखान्यामध्ये साफसफाईचं काम करणारी एक महिला, ती महिला हिच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त आनंदी दिसते. म्हणजे ही श्रीमंत महिला तरी कधी दुःखी असेल, पण ही झाडू पोछा करणारी महिला मात्र नेहमी काहीतरी गुणगुणत असते, नेहमी आनंदी दिसते. आणि मग तिला असं वाटलं की हिला विचारावं की तुझ्या आनंदाचं रहस्य काय आहे. आणि एक दिवस खरंच तिनं त्या महिलेला विचारलं की तू इतकी खुश कशी असते. आणि मग तिनं सांगितलं की ही खुशी किंवा हा आनंद मला सुद्धा ऍक्सिडेंटली सापडला. आणि मग तिनं सांगितलं की दुर्दैवानं एक ऍक्सिडेंट असा झाला की त्यामध्ये माझे पती मी गमावले, माझे 2 मुलं मी गमावले, फक्त मी एकटी जिवंत राहिले. आणि मला असं वाटत होतं की मी जिवंत राहून तरी काय उपयोग आहे, परमेश्वरानं मलाही घेऊन जायला पाहिजे होतं. कधी म्हणजे बरेचदा तर असं आत्महत्येचा विचार डोक्यात येत होता. पण हे जे डॉक्टर साहेब आहेत त्यांनी मला सांगितलं की आमच्या दवाखान्यामध्ये कामासाठी एक महिला हवीच आहे, तर तू काम करशील का. मग काय करावं की न करावं, त्यांची पण अडचण खूप जास्त होती लक्षात आलं, म्हणून मी त्यांच्याकडे झाडू पोछाचं काम करायला लागले. आत्महत्येचा विचार थोडासा दूर किंवा थोडासा मागे पडला खरा, पण मी खूप दुःखी, खूप चिंतित अशीच होते. पण नंतर एकदा असं झालं, दवाखान्यातलं सगळं काम संपवून जेव्हा मी संध्याकाळी घराकडे निघाले तेव्हा दुरून पाहिलं की माझ्या त्या लॉक केलेल्या दाराच्या बाहेर मांजरीचं एक छोटंसं पिल्लू बसलेलं आहे. आणि त्या पिल्लाकडे बघून मला असं वाटलं की ते खूप थंडीनं कुडकुडत आहे आणि खूपच छोटंसं पिल्लू आहे. मला राहावलं नाही, म्हणून दरवाजा उघडताच त्या पिल्लाला मी अलगद उचललं, त्याला पलंगावर घेऊन गेले आणि भूक लागली असेल त्याला म्हणून त्याला दूध पाजवलं आणि त्याच्यावर थोडंसं पांघरून घातलं आणि त्याच्यावरून मी हात फिरवत राहिले. आणि नंतर मी पाहिलं की मी येण्याच्या बरोबर वेळेस ते मांजराचं पिल्लू तिथे येऊच लागलं. मग तो आमचा एक दिनक्रमच झाला की मी तिथे गेले की दरवाजा उघडायची, पिल्लाला आतमध्ये घ्यायची, तिला दूध द्यायची, त्या पिल्लासोबत खेळायची. आणि नंतर त्या पिल्लासोबत खेळताना एकदा मी इतकी खळखळून हसले, त्या क्षणी माझ्या लक्षात असं आलं की आपण स्वतः आपल्यासाठी काही मिळवण्यापेक्षाही जास्त आनंद असतो तो इतरांना काहीतरी देण्यामध्ये, ज्याला आपण जॉय ऑफ गिव्हिंग असं म्हणतो. तो खरंच देण्यातला आनंद हा खूप 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 मोठा असतो. लहान मुलांना तो कदाचित कळतो पण आपल्याला लक्षात येत नसेल. माझ्या ह्या मोठ्या मुलाचं उदाहरण मी तुम्हाला अवश्य पुन्हा देऊ इच्छिते. हा जेव्हा 1-1.5 वर्षांचा होता आणि भरपूर सारी खेळणी असायची तेव्हा तो सगळे मित्र गोळा करायचा, किंवा आता आज खेळणी आपण आणायला जाणार आहे त्याला माहित असलं की लगेच तो मित्रांना सांगायचा की संध्याकाळी या बरं माझ्याकडे. आणि त्याची उत्सुकता काय असायची,
मुलांना खेळणी अनपॅक करायला खूप आवडतात ना, पण त्याची इच्छा अशी असायची की त्याच्या मित्रांनी ती अनपॅक करावी. तेव्हा मला असं वाटायचं की हा का असं करतो, स्वतःपेक्षा पण मित्रांवर जास्त प्रेम का करतो, ह्याला मित्र जास्त का आवडतात. पण नंतर नंतर माझ्या असं लक्षात आलं, जे कदाचित आपल्याला लक्षात आलेलं नसतंच, की त्याला जेव्हा ते त्याचे मित्र ती खेळणी अनपॅक करतात किंवा खेळणी पाहिल्यानंतर त्या मित्रांच्या चेहऱ्यावर जो आनंद त्याला दिसतो, त्या आनंदात त्याला खूप जास्त आनंद होता. आणि म्हणून खेळणी स्वतः, नवी खेळणी स्वतः खेळण्याच्या ऐवजी इतरांसोबत वाटून खेळण्यामध्ये त्याला जास्त छान वाटायचं. सो खरोखर हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी हा देण्यातला आनंद हमखास बघते आणि त्यांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्यालाही अजून जास्त आनंद होतो. हे डेफिनेटली अगदी सत्य आहे. तुम्ही बिनधास्तपणे मी स्वतः सगळं वर्क केलेलं आहे म्हणून अगदी त्यावर वर्क करू शकतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एवढंच म्हणेन की ह्याच आनंदाची युक्ती म्हणा, गमक म्हणा, तुम्हा सर्वांनाही मिळो आणि तुमचं सर्वांचंच आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी जावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.